हा जो वेल आहे हा गॅक फ्रूट म्हणून नावाचा वेल आहे, झाडाचा वेल आहे. ह्याचं जे फ्रूटचं तूप असतं ते 20,000 रुपये किलो जातं. हे आहे कुंकूचं झाड, टर्की कोंबडी म्हणतात त्याला ना. व्हाईट वॉटर ऍपल होतं. तुमच्या सर्वांचं खवले फार्म्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी नॅचरल, ऑथेंटिक आणि हायजेनिक पोल्ट्री फार्म कसं केलं जातं, सोबतच त्याच सोबत या आजूबाजूला फळांचं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. सोबतच ज्या भाज्या आहेत याचं सुद्धा उत्पादन केलं जातं. तुम्ही एकदा बघू शकता हा फार्म किती सुंदर आणि किती नॅचरल आणि ऑथेंटिक वाटतोय. खवले फार्म्स मध्ये बघूया की कशा पद्धतीने आपण पोल्ट्री फार्म करतो, पक्ष्यांना वाढवतो, पक्ष्यांना जगवतो, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. चला तर मग. महाराष्ट्रीयन तुम्हाला सगळ्यांना आता खवले फार्मचे जे ओनर्स आहेत त्यांच्याशी भेट घालून देतो. हा आहे समर्थ खवले आणि याचे वडील मिळून सगळं हा जे फार्म्स आहेत योग्य पद्धतीने सांभाळत आहेत आणि डायरेक्ट प्रोड्युसर टू कस्टमर या माध्यमातून कमी स्वस्त दरामध्ये पुण्यामध्ये एकदम स्वस्त दरामध्ये पोल्ट्री फार्म मधील जेही वस्तू आहेत त्या उपलब्ध करून देत आहेत. माझं नाव समर्थ संदीप खवले. आपलं खवले फार्म मध्ये स्वागत आहे. आपण पूर्ण पुण्यामध्ये होलसेलर चिकन आपण सेल करतो आणि छोटं कस्टमर असं मोठं होलसेल मध्ये आपल्याला बल्क मध्ये चिकन लागत असेल आपण त्यांना सप्लाय करतो. अर्धा किलो चिकन पाहिजे, 1 किलो चिकन पाहिजे तरी आपण इथे कट करून तुम्हाला फ्रेश देऊ शकतो. समजा कुणाला बल्क मध्ये लागत असेल पार्टी वगैरे साठी, लग्नासाठी, बर्थडे साठी तरी पण आपण हे करतो, प्रोव्हाइड करतो. मिडलमॅन नसतं. नाही, डायरेक्ट आपणच प्रोड्यूस करतो आणि आपणच सेल करतो. म्हणून या फार्म मध्ये एक वैशिष्ट्य आहे की कमीत कमी किमतीमध्ये सर्वांना एकदम उत्तम क्वालिटीचं हायजेनिक चिकन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल. शेतकरी ते ग्राहक, शेतकरी ते ग्राहक, फार्मर टू कस्टमर. बस हाच एक समर्थ दादाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट, म्हणजेच खवले फार्मचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय, कस्टमर टू फार्मर, फार्मर टू कस्टमर हेच लिंकेज आहेत. मधामध्ये कोणताही मिडलमॅन नाही आहे. म्हणून या खवले फार्म मधील जे कोंबड्या आहेत याची प्राइस तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये अख्ख्या पुण्यामध्ये कुठे मिळणार नाही. हेच वैशिष्ट्य जोपासणारे समर्थ दादा. आपण काय करूया आता या पूर्ण फार्म मध्ये ज्या जितक्याही कोंबड्या आहेत, गावरान आहे, आपल्या बॉयलर आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आमच्या या कस्टमरला सांगा, युट्यूब फॅमिलीला सांगा, फेसबुक फॅमिलीला सांगा, इंस्टाग्राम फॅमिलीला सांगा, जेणेकरून आपल्यापर्यंत अजून खूप मोठे कस्टमर येतील आणि आपला जो व्यवसाय आहे हा वाढेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा आणि जे कोणी बिझनेस करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या फार्मचा फायदा होतो. चालेल. ओके, आपलं झाड पण दाखवून असं एक राऊंड मारून दाखवू. हे तुम्ही बघू शकताय, हा जो वेल आहे हा गॅक फ्रूट म्हणून नावाचं वेल आहे, झाडाचं वेल आहे. आता हे जे फ्रूटचं तूप असतं ते 20,000 रुपये किलो जातं. 20,000 रुपये किलो? हो. बापरे. त्याचे पण अनेक फायदे आहेत. बघा बघा महाराष्ट्रीयन लोकांना हे बघा अशा पद्धतीचे फ्रूट असतं आणि इथे तुम्हाला या फ्रूटची जी किंमत ही आहे ग्रास फ्रूट. या फ्रूट पासून मिळणारा जे तूप आहे त्याची किंमत 20,000 रुपये किलो आहे आणि हे काकांनी एकदम सुंदररित्या या झाडावर त्यांनी लावल्यासारखं आहे. जमिनीवर लावलं पण ते झाडावर ते वाढतं. ठीक आहे, व्हिडिओ चालूच राहू द्या असं आपण दाखवू. आता हे आपण बघू शकताय, हे ॲवोकाडो. अच्छा, सध्या मार्केट मधलं सर्वात महत्वाचं झाड. जिकडे तिकडे फ्रूट बघू शकता, तुम्ही बघू शकता. सगळ्यात जास्त प्रोटीन असणारं फ्रूट हे, सर्वात जास्त प्रोटीन या म्हणजे व्हेजिटेरियन लोकांसाठी जबरदस्त आहे. अजून पण आपण पुढे बघू शकतो. ठीक आहे, बघा इथे 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 मोठं हे बघा, हे बघा, हे वॉटर ऍपल आणि हे खायसाठी उत्तम असतं. काकांनी या पुण्याच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने या झाडांना वाढवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला काहीही माहिती लागली तर सोलापूर रोड आणि ऍड्रेस सांगा ना दादा आपल्याला. खवले फार्म, पुणे सोलापूर रोड, नियर सोजिस पॅलेस, मांजरी फार्म. मांजरी फार्म. हे कसं झालं? हे रेड जॅमी, ते व्हाईट वॉटर ऍपल होतं, हे रेड जॅमी. आणि याचं म्हणजे वैशिष्ट्य काय असतं? हे असं म्हणजे आपल्या टेस्ट साठी असं तुरट गोड लागतं ते खायला आणि फ्रूट एकदम असं भरून लागतं. तुम्हाला त्याचा फोटो पण दाखवतो मी नंतर झाडाचा. हे बघा इथे तुम्हाला लागलेले आहे, सध्या हे पकायचे आहे. इकडे बघा पॉलिनेशनची प्रोसेस, पॉलिनेशनची प्रोसेस सुद्धा या ठिकाणी चालू आहे. मधमाशा त्याच्यावर बसलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे जे फ्रूट्स आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये बहरणार आहे. हे तर तुम्हाला माहिती. सर्वात महत्वाचं झाड म्हणजे हे झाड, ज्यामध्ये तुम्हाला ऍपल सारखे पदार्थ बघायला मिळणार.
बघा ऍपलचं झाड. तुम्हाला एक त्याचं मी ऍपल सुद्धा दाखवतोय. हे बघा, हे बघा ऍपल. ही सध्या आता प्रायमरी स्टेज मध्ये आहे, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे आता पिकणार आहेत. जेव्हा हे पिकेल त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आणि या पुण्याच्या वातावरणामध्ये या दादांनी, तर तुम्हाला याबद्दलची काहीही माहिती लागल्यास तुम्ही खवले फार्म या ठिकाणी तुम्हाला ते देऊ शकतात. आणि याची सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. की शेतामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की कुठे गेलं की तुम्हाला जास्त मुंग्या दिसतात. तुम्ही बघितलं असेल माझ्या पूर्ण पायाला मुंग्या चावलेल्या आहेत आणि समोरच्या दादाला सुद्धा मुंग्या चावलेल्या आहेत. हे पुढे बघू शकता तुम्ही अंजीर. बघा अंजीरचं झाड सुद्धा काकांनी या ठिकाणी लावलेलं आहे. थोडे दिवसात पिकतील पण. आणि तुम्ही जर बघितलं असेल युट्यूब फॅमिली, तर काकांनी या छोट्याशा जागेमध्ये ऑलमोस्ट महाराष्ट्रामधील आणि संपूर्ण भारतामधील जे काही फ्रुट्स आहेत योग्य पद्धतीने वाढवलेले आहेत. इथं असं एकही झाड दिसत नाही की भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा मेल्यासारखं आहे किंवा वाढलाय असं कोणतंच झाड तुम्हाला दिसत नाही. आणि हे बाजूला आता शेतीमध्ये काय लावलंय दादा आपण? तिथं आपण आता शेपूची भाजी लावली. शेपूची भाजी लावली. अच्छा. आता त्याला थोडं 2 दिवस झालेत लावून त्याला. आता स्प्रिंकल आपण चालू केले. ओके. बघा किती योग्य पद्धतीने दादा शेती पण बघतात आणि सोबतच हा जो जोडधंदा आहे, बरोबर, ज्याला आपण म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा बिझनेस म्हणतो पोल्ट्री फार्म, तो सुद्धा आता काकांनी सुरू केलेला आहे. ठीक आहे सर, इकडनं काढून घे. इकडे फ्रुट्स झाड लावले. अच्छा. सिंदूर कुंकू. अच्छा. महिलांच्या डोक्याचा सर्वात महत्वाचा भाग असतो जेव्हा लग्न झाल्यानंतर, त्याचं झाड सुद्धा आपल्याला तुम्ही कधी बघितलं नसेल तर ते आता बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता हा केसर आंबा आहे. हे बघा केसर आंबा. काकांनी किती मस्त या केसर आंब्याला वाढवलेलं आहे. पुढे आपण बघू शकतो. इकडे सगळं आपण हे काळा ऊस लावलेला आहे. हा इकडे जो आहे तो काळा ऊस आहे. हा मँगो, केसर मँगो. जिथं आपला साधा ऊस असतो ते 20 रुपये 30 रुपयाला त्याचा ज्यूसचा एक ग्लास जातो. हा 100 रुपये देऊन पण तुम्हाला हा ग्लास भेटू शकत नाही. हा का? एवढा महाग ऊस असतो. त्याचे बरेच फायदे आहेत त्याचे पण. अच्छा. बघा युट्यूब फॅमिली, हा जो असतो काळा ऊस, दादांच्या म्हणण्यानुसार मी तर काळा ऊसचा ज्यूस पिलो नाही कारण की तो महाग आहे. 100 रुपयाचा एक ग्लास मिळतो. मी साध्या ऊसाचा ज्यूस पिलेला आहे. तुम्ही पिले का? नक्की कमेंट मध्ये सांगाल की काळा ऊसाचा जो ज्यूस तुम्ही पिलाय का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे कुंकूचं झाड दाखवतो. चला या कुंकूचं झाड बघायला.